विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामध्ये व्यावसायिक सेवा या प्रकरणातील 2 नंबरची सेवा आहे विमा. या संबंधी आज आपण माहिती पाहणार आहोत. विमा आणि विम्यासंबंधीच्या काही संज्ञा. तर विमा ही सुद्धा एक व्यवसायाला अत्यंत आवश्यक असणारी सुविधा आहे. कारण विमा उतरवल्यामुळं व्यक्तीला किंवा व्यावसायिकाला आर्थिक संरक्षण प्राप्त होतं. विमा हे एक प्रकारे प्रत्येकाला आर्थिक संरक्षणरूपी कवच दिलेलं असतं की ज्यामुळे प्रत्येक व्यावसायिक त्याच्यापुढे कोणती तरी समस्या निर्माण झाली, धोका पोचला, नुकसान झालं तरीसुद्धा विमा कंपनीकडून नुकसान भरपाई प्राप्त करून त्या मिळालेल्या रकमेमधून आपला व्यवसाय पुन्हा नव्याने तो सुरू करतो. त्यामुळं विमा ही एक अत्यंत आवश्यक असणारी व्यावसायिक सेवा आहे आणि म्हणूनच त्याला व्यापाराला पूरक सेवा किंवा व्यवसायाला पूरक सेवा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर विम्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर सांगायचं झालं तर LIC भारतीय जीवन विमा महामंडळ किंवा निगम की ते 1955ला भारतामध्ये सुरू झालं, की जे महामंडळ त्याच्या नावामध्येच म्हटलेलं आहे की जीवन विमा महामंडळ व्यक्तींच्या आयुष्याचा विमा उतरवतो. आणि दुसरा विम्याचा प्रकार त्याला न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड म्हटलं आहे. 1971पासून या जनरल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स अँड जनरल इन्शुरन्स विम्यामध्ये प्रामुख्यानं 2 प्रकार आपल्याला सांगता येतात: जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा. आता विमा हे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचं एक साधन आहे आणि कुठल्याही प्रकारे व्यक्तीला आकस्मिक जर मृत्यू झाला, कोणत्याही कारणामुळे नैसर्गिक किंवा अपघातानं जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबावरती आघात होऊ नये आणि त्याच्या वारसांना योग्य प्रकारे भविष्यामध्ये आपल्या सर्व गरजा पूर्ण करता याव्यात या उद्देशानं जीवन विमा उतरवला जात असतो. जीवन विमा उतरवण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजेच कुटुंबियांना आर्थिक संरक्षण आणि स्वतःची सुद्धा आर्थिक बचत आणि कुटुंबाला आर्थिक संरक्षण अशा दुहेरी उद्देशानं जीवन विमा त्या ठिकाणी उतरवला जात असतो. म्हणजे जीवन विम्यासंदर्भात विमा उतरवल्यानंतर विमेदाराचा जरी मृत्यू झाला नाही तरीसुद्धा विम्याची रक्कम त्या विमेदाराला स्वतःला मिळते. विम्याची मुदत संपल्यानंतर विमापत्राची रक्कम विमेदाराला स्वतःला मिळते आणि म्हणून जीवन विम्यासंदर्भात काय म्हटलेलं आहे, ती एक बचतीचं साधनसुद्धा आहे. भविष्यकालीन आर्थिक तरतूद किंवा भविष्यकालीन बचत, स्वतःसाठी आर्थिक तरतूद म्हणून सुद्धा जीवन विमा उतरवता येतो आणि कुटुंबियांना आर्थिक संरक्षण. जर विमेदाराचं आकस्मिक निधन झालं तर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी सुद्धा जीवन विमा त्या ठिकाणी उतरवला जात असतो. सर्वसामान्य विमा की जो मालमत्तांचा विमा असतो, संपत्तीचा विमा आहे. भौतिक साधन संपत्ती, घर आहे, गाडी आहे, दुकान आहे, कारखाना आहे, शेत जमीन असेल, कोणत्याही वस्तूंचा विमा. वस्तूंचा विमा मात्र केवळ संरक्षण या उद्देशानं काढला असतो. का? कारण जर त्या व्यक्तीच्या वस्तूंना त्या विमे मुदतीमध्ये कोणत्याही संबंधित कारणामुळे जर नुकसान झालं नाही तर विमा कंपनीकडून त्या विमेदाराला कोणती रक्कम परत मिळत नाही. नुकसान जर झालं तरच ती रक्कम, जेवढं नुकसान झालेलं असेल आणि विमापत्राची रक्कम असेल त्याच्यामध्ये जी किंमत कमी असेल तेवढी नुकसान भरपाई मिळत असते, की जेणेकरून त्या विमेदाराला नुकसान होण्यापूर्वी त्याची जशी आर्थिक परिस्थिती होती तशीच नुकसान झाल्यानंतरसुद्धा तशी परिस्थिती परत निर्माण व्हावी आणि त्याला आपला व्यवसाय सुरू ठेवता यावा या उद्देशानं सर्वसाधारण विमा उतरवला जात असतो.
तर कुठलाही विमा प्रकार, तो जीवन विमा असो किंवा व्यक्तीचा आयुष्याचा जीवन विमा असो किंवा वस्तूंचा विमा असो, म्हणजे अग्नी विमा आहे, अपघात विमा आहे, सागरी विमा आहे, कोणतेही विमा हा एक लेखी स्वरूपात करार असतो की जो दोघांच्या संमतीनं तो केलेला असतो, की ज्यामध्ये प्रामुख्यानं आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करणं हा उद्देश असतो. तर विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था किंवा विमा कंपनी, विमा हमीदार यांच्यामधील करार आहे की ज्याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीत विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत किंवा बांधील असतो. तर विमाधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते. ठीक आहे. त्यानंतर आता विम्यासंदर्भात ज्या काही संज्ञा आहेत त्या संज्ञा आपण थोडक्यात पाहणार आहोत. आता आपण बऱ्याच आता चर्चा केली, यामध्ये या संज्ञांचा उल्लेख आलाच, तर त्याची थोडक्यामध्ये आपण परत माहिती बघू. पहिला म्हटलं आहे विमाधारक. विमाधारक याचा अर्थ पॉलिसी होल्डर, विमेदार. ज्या व्यक्तीनं विमा घेतलेला आहे ती व्यक्ती, ज्या व्यक्तीला स्वतःचं किंवा स्वतःच्या मालमत्तांचं संरक्षण पाहिजे असतं, की ज्या व्यक्तीला संरक्षण दिलं जातं त्या व्यक्तीला विमाधारक असं म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ जीवनविम्याच्या बाबतीत सदर व्यक्ती ही विमाधारक असते. काय घराचा विमा असेल तर घराचा जो मालक आहे हा मालक विमाधारक असतो. विमाधारक सरळ 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 शब्दामध्ये म्हटलं पॉलिसी होल्डर. ज्या व्यक्तीनं आपला किंवा स्वतःच्या मालमत्तेचा विमा उतरवलेला आहे त्याला विमाधारक किंवा इन्शुअर्ड आणि इन्शुरर. विमाधारक याचा अर्थ इन्शुअर्ड, ज्याचा विमा उतरवलेला आहे, ज्याला विशिष्ट तोट्यापासून संरक्षण दिलं जातं, त्याला काय म्हणायचं? इन्शुअर्ड, विमेदार. दुसरा खाली म्हटलंय विमा हमीदार. आता विमा हमीदार याचा अर्थ इन्शुरर, विमा कंपनी. ज्या संस्थेनं, ज्या कंपनीनं व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मालमत्तांचा किंवा व्यक्तींचा विमा उतरवलेला आहे आणि ज्यानं नुकसान भरपाई करून देण्याची हमी दिलेली आहे. म्हणजे जी संस्था विमेदाराला नुकसान भरपाई करून देण्याची हमी देते, आश्वासित करते, त्याला विमा हमीदार किंवा विमा कंपनी म्हणूया आपण, का इन्शुरर. विमाधारक याचा अर्थ इन्शुअर्ड आणि विमा हमीदार याचा अर्थ इन्शुरर. जी संस्था, म्हणजे एक लक्षात घ्या नेहमी, विमाधारक ही विमा उतरवणारी व्यक्ती असते आणि विमा हमीदार याचा अर्थ विमा कंपनी असते. जी व्यक्ती त्या विमेधारकाला नुकसान भरपाई करून देण्याची हमी देते आणि नुकसान झाल्यानंतर प्रत्यक्षपणे त्याची सर्वेक्षण करून प्रत्यक्ष नुकसान भरपाई जी कंपनी देते त्याला काय म्हणायचं? विमा हमीदार किंवा इन्शुरर. तर तिसरा म्हटलंय विमा हप्ता, इन्शुरन्स प्रीमियम. तर विमाधारकाला किंवा विमाधारक जो आहे, या विमाधारकाला विमा कंपनीला काही विशिष्ट रक्कम ही द्यावी लागत असते. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूचा किंवा स्वतःचा विमा उतरवतो आणि त्यावेळी विमा कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देण्यासाठी आश्वासन देते, मग त्याबद्दल विमाधारकाला जी काही विशिष्ट रक्कम विमा कंपनीला द्यावी लागते, ठराविक मुदतीपर्यंत द्यावी लागते, त्या रकमेला काय म्हणायचं? विमा हप्ता. ते विमा हप्ता बऱ्याच प्रकार, मासिक आहे, त्रैमासिक आहे, सहामाही आहे किंवा वार्षिकही आहे. विमेदाराला आपल्या पसंतीनुसार विमा हप्ता ठरवता येतो.
म्हणजे हप्ता ठरवताना दर महिन्यालाच असतो, फक्त तो हप्ता कसा भरायचा, महिन्याला भरायचा, तिमाही भरायचा, सहामाही भरायचा का वार्षिक एकदम एक रकमी भरायचा, हे विमा धारकाला स्वातंत्र्य असतं विमा हप्ता कसा भरायचा. तर विमा हप्ता तो विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन रोख स्वरूपात भरू शकतो किंवा आता ऑनलाईन पद्धतीनं डायरेक्ट हप्ता भरू शकतो. गुगल पे आहे, फोनपे आहे, पेटीएम आहे किंवा नेट बँकिंगद्वारे सुद्धा परस्पर अकाउंट ट्रान्सफर पद्धतीनं विमा हप्ता त्या ठिकाणी भरता येतो. याच्यामध्ये महत्त्वाचं, विमा हप्ता मात्र नियमितपणे भरलेला असणं आवश्यक आहे. विमा उतरवला आपण, पण त्यानंतर विमेदाराने विमा हप्ता जर मध्येच भरायचं जर थांबवलं असेल तर ती पॉलिसी बंद पडते आणि त्याला विम्याचं संरक्षण मिळत नाही. आणि त्यामुळे विमा हप्ता हा नियमितपणे भरणं आणि पॉलिसी आपली जिवंत ठेवणं, पॉलिसी चालू ठेवणं हे त्या विमाधारकाचं कर्तव्य असतं. जर काही विमा हप्ते सलगपणे भरलेच नाही तर ती पॉलिसी लॅप्स होते, रद्द होते आणि त्याचं संरक्षण संपतं. ठीक आहे, त्याला विमा हप्ता म्हणतो. त्यात आपण म्हटलं पॉलिसी, म्हटलं इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय. मगाशी आपण म्हटलं की जो विम्याचा अर्थ पाहिला त्याचं म्हटलं की विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामधील तो करार आहे. जो करार झाला त्या करारामध्ये असणाऱ्या अटी, शर्ती किंवा नियम याचा उल्लेख असणारं आणि विमा कंपनीचं अधिकृत लेटरहेड किंवा त्याचं विशिष्ट नाव, पत्ता, संबंधित विमा कंपनीचं सील असेल, त्या विमा अधिकाऱ्याची सही असेल, असं असणारं डॉक्युमेंट ज्यावेळी विमेदाराला विमा कंपनीकडून पाठवलं जातं त्याला पण इन्शुरन्स पॉलिसी योजना किंवा पॉलिसी दस्तऐवज. तर पॉलिसी हा विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामधील जो काय करार झाला, या कराराचा लेखी स्वरूपातील एक दस्तऐवज आहे, पुरावा आहे की जो विमेदाराला विम्याची मुदत संपेपर्यंत सुरक्षितपणे ठेवावा लागतो. कारण ज्यावेळी विम्याची मुदत संपते त्यावेळी ही पॉलिसी, जीवन विमा जर असेल तर जीवन विम्यासंदर्भात त्या विमेधारकाचं ती पॉलिसीची मुदत संपल्यानंतर ही पॉलिसी विमा कंपनीकडे परत करावी लागते आणि नंतर त्याला विम्याची रक्कम त्या ठिकाणी मिळत असते. किंवा मालमत्तांचा विमा असेल, समजा दुकानाचा अग्निविमा उतरवलेला आहे आणि जर दुकानाला दुर्दैवानं समजा आग लागली आणि आगीमुळे नुकसान झालं, तर असं नुकसानीची भरपाई मागण्यासाठी जो क्लेम करावा लागतो, पुढे इले ना खाली क्लेम आहेच बघा, त्याला दावा म्हणतो. ज्यावेळी आम्हाला नुकसान भरपाईचा दावा विमा कंपनीकडे करावा लागतो त्यावेळी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो ती तुमची पॉलिसी. त्यामुळे ही पॉलिसी विमेदाराने त्याची पॉलिसीची मुदत संपेपर्यंत जतन करून ठेवणं आवश्यक असतं. तर या संपूर्ण विमा प्रकारामध्ये किंवा विम्याच्या संपूर्ण संज्ञामध्ये लक्षात घ्या की इन्शुरन्स पॉलिसी हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, की एक प्रकारे ॲसेट आहे. इन्शुरन्स पॉलिसी ही ॲसेट आहे, कारण त्याच्यामध्ये जी रक्कम दिलेली आहे ती रक्कम विमेदाराला मिळणारी असते, देय असते. पॉलिसी तारण ठेवून विमेदार काही वेळा आवश्यक त्यावेळी आर्थिक पैशाची उभारणी किंवा भांडवल उभारू शकतो, विमा कंपनीकडे कर्ज काढू शकतो किंवा बँकेकडे सुद्धा ती पॉलिसी तारण ठेवून बँकासुद्धा विमाधारकाला कर्ज देत असतात. आणि म्हणून ती ॲसेट पण म्हटलेली आहे, करंट ॲसेट आहे, मुवेबल प्रॉपर्टी आहे, म्हणजे मालकी हक्क दर्शवणारा तो दस्तऐवज आहे. त्यामुळं पॉलिसी हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्यानंतर आता म्हटलं आपण क्लेम, म्हटलं बघा क्लेम याचा इन्शुरन्स क्लेम, नुकसान भरपाईचा दावा. ज्यावेळी विमेदाराच्या मालमत्तांना नुकसान पोचतं, अपघात होतो, वस्तूचे वस्तूला नुकसान होतं, दुकानाचा आपण विमा उतरवला आहे, अग्निविमा उतरवला आहे, आग लागली, गाडी आहे, गाडीचा आपण अपघात विमा उतरवत असतो, गाडीला अपघात झाला तर त्या अपघातामधून जे काही नुकसान झालं त्याची भरपाई विमा कंपनीकडून मिळण्यासाठी आपल्याला विशिष्ट नमुन्यामध्ये एक क्लेम फॉर्म असतो, दावापत्र असतं. हे दावापत्र पूर्णपणे भरावं लागतं आणि विमा कंपनीकडे आपण तसा प्रस्ताव पाठवावा लागतो. नुकसान भरपाई आम्हाला मिळावी, तर नुकसान भरपाईची मागणी करणारा जो प्रस्ताव आहे तो त्या प्रस्तावालाच काय म्हणतो आपण, दावा म्हणतो, प्रपोजल ऑफ इन्शुरन्स क्लेम. कारण आपण दावा केल्याशिवाय विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही. मग विमा कंपनीचा सर्वेअर येतो,
प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करतात आणि त्यातून प्रत्यक्ष किती नुकसान झालेलं आहे याची मोजमाप करून आकडा काढून तेवढी रक्कम विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाई म्हणून मान्य करते आणि ती देत असते. त्याला सेटलमेंट ऑफ क्लेम म्हणतो त्याच्यामध्ये. हां बघा खाली प्रस्ताव म्हटलं तर बघा प्रस्ताव. आता प्रस्ताव हा विमा उतरवण्यापूर्वी असतो आणि दावा हा नंतर असतो. म्हणजे विमा जी सेवा आहे ही विमा सेवा विमेदाराला मिळण्याच्या पूर्वी प्रस्ताव म्हणजे विम्याची सुरुवात ही प्रपोजलने होते आणि शेवट हा दावा दाखल करून प्रत्यक्ष जे नुकसान भरपाई मिळतं सेटलमेंट ऑफ क्लेम या ठिकाणी यानं होत असतो. तर प्रपोजल म्हणजे ज्यावेळी आपल्याला स्वतःचा विमा उतरायचा आहे तर त्यावेळी तिथं सुद्धा एक विशिष्ट नमुन्यामध्ये म्हणजे फॉर्म असतो. विमा एजंट असतात कायम आपल्याकडे येत असतात विमा उतरवा म्हणत त्यांच्याकडे ते असतात. आपण फक्त सही केली की सर्व माहिती त्या ठिकाणी ते विमा एजंट असतात हे एजंट त्या ठिकाणी भरत असतात. आणि आवश्यक आपले काही डॉक्युमेंट असतात. उदाहरण समजा गाडीचं विमा उतरायचं असेल तर गाडीची पत्र आहेत किंवा ज्याची गाडी आहे ते मालकासंदर्भात त्याचं ओळखपत्र असेल त्याचा रेसिडेन्शियल म्हणजे ॲड्रेस संदर्भात काही प्रूफ असतील जे काही कागदपत्र असतात ती कागदपत्र आपण त्या विमा कंपनीकडं या विशिष्ट नमुन्यामध्ये जो प्रस्ताव म्हणजे फॉर्म असतो प्रपोजल फॉर्म आहे तो प्रपोजल फॉर्म सोबत सुरुवातीला त्या ठिकाणी भरत असतो. त्याच्याबरोबर मग आपण विमा हप्ताही भरत असतो आणि मग तो प्रस्ताव विमा कंपनी मान्य करते आणि मग मान्य केल्यानंतर विमा कंपनी तुम्हाला पॉलिसी पाठवून देत असते. पॉलिसी आपण बरं मगाशीच पाहिलेला आहे. पॉलिसी संज्ञा आपण मगाशी पाहिलेली आहे. खरं प्रस्ताव अगोदर पाहिजे आपण पुस्तकाप्रमाणे आपण जातो आहे. प्रपोजल हे खरं पहिलं आहे. प्रपोजल किंवा प्रस्ताव पण विमा कंपनीने जर तो अर्जच भरला नसेल तर तो विमा हप्ता वगैरे काही येतच नाही. ठीक आहे. विमाधारकाने विमा कंपनीला विम्याचे धोरण जाहीर करण्यासाठी किंवा देण्यासाठी करण्यात आलेल्या लेखी विनंतीला प्रस्ताव म्हणतात. हे जरा पुस्तकातली भाषा जरा लक्षात ठेवलं पण अवघड आहे. एवढंच लक्षात ठेवायचं की ज्यावेळी विमेदाराला विमा कंपनीकडे विमा उतरायचा असतो त्यावेळी त्या विम्याची मागणी करण्यासाठी विशिष्ट नमुन्यामध्ये असणारा अर्ज विमा कंपनीकडे भरून देणे याचा अर्थ प्रस्ताव. स्वतःचा म्हणजे जीवन विमा उतरायचा असेल तर जीवन विम्यासाठीचा प्रस्ताव वेगळा असेल. अपघात विमा असेल तर त्यासाठीचा प्रस्ताव वेगळा असेल. प्रस्ताव याचा अर्थ विमा उतरवण्यासाठी मागणी अर्ज की ज्यामध्ये विशिष्ट म्हणजे ज्याचा विमा उतरायचा त्याबद्दल सर्व माहिती संपूर्ण दिलेली असते. विमा एजंट असतो तो त्या ठिकाणी सर्व पाहतो आणि विमा उतरण्यासंदर्भात विमा कंपनीला शिफारस करतो. नंतर शेवटचा एक संज्ञा आहे विषय बाब सब्जेक्ट मॅटर. सुरुवातीलाच आपण पाहिले सब्जेक्ट मॅटरचा अर्थ काय की विमा कशाचा काढायचा. आपण सुरुवातीलाच पाहिले स्पष्टीकरण ज्यावेळी केलं त्यावेळी विमा हा दोनचा काढता येतो. एक व्यक्तीच्या आयुष्याचा घेता येतो म्हणजे लाईफ हा सब्जेक्ट मॅटर होऊ शकतो विम्याचा. जीवन किंवा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हा एक सब्जेक्ट मॅटर होऊ शकतो किंवा दुसरं त्याच्या मालमत्ता. दोनच आहे सब्जेक्ट मॅटर दोनच. आणि आपण सुरुवातीच म्हटलं जीवन विमा याच्यामध्ये सब्जेक्ट मॅटर जीवन आहे व्यक्तीचं आयुष्य आहे आणि जनरल इन्शुरन्स याच्यामध्ये वस्तूंचा विमा आहे व्यक्तींचा आणि वस्तूंचा किंवा व्यक्ती किंवा वस्तू या दोनच सब्जेक्ट मॅटर होऊ शकतात. कुठे जरी आपण जरी गेलो जगामध्ये तरीसुद्धा विमा हा दोघांचाच घेता येतो. एक व्यक्तीचा किंवा त्या व्यक्तीच्या वस्तूंचा विमा त्या ठिकाणी आपल्याला उतरवता येत असतो. म्हणजे असं सर्वसामान्यपणे विम्यासंदर्भात असणाऱ्या 8 ते 10 संज्ञा आपण त्या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहिलेल्या आहेत. एखाद्या ऑब्जेक्टिव्हमध्ये एखादी कुठलाही प्रश्न जरी येऊ शकतो आणि त्या दृष्टीनं एवढी माहिती जरी व्यवस्थित ऐकला त्यांनी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. थँक्स.